घरात पडलेल्या अशा बॅगांना फेकून न देता त्याचा आपण इतर यूज बघणार आहोत। कोणताही घरात पडलेला वेस्ट कपडा घ्यायचा आहे। जितकी बॅग आहे त्यानुसार कपडा घ्यायचा आहे। कपडा दोन्ही बाजूने आपल्याला बॅग कव्हर करायची आहे। जो कपडा आहे आपल्याला तो अस्तर म्हणून लावायचा आहे वरच्या बाजूने, जसं आपण ब्लाऊजला लावतो अगदी त्या पद्धतीने। तर बॅगला कव्हर करून झाल्यानंतर पूर्ण कपडा हा साईडचा कट करून घ्यायचा आहे जो शिल्लकचा असेल तो, आणि कटिंग करून झाल्यानंतर पूर्ण कपडा असा कव्हर करून घ्यायचा आहे। म्हणजे आपल्याला पूर्ण चारही बाजूला शिलाई मारून घ्यायची व्यवस्थित फिनिशिंगसह। या ठिकाणी तुम्ही मध्यभागावरती सुद्धा शिलाई मारून घेऊ शकता। बॅग कव्हर करून झाल्यानंतर आपल्याला अशा चौकनी, जसे आपण लटकनला कटिंग करतो चौकनी बॉक्समध्ये, आपल्याला पट्ट्या कटिंग करून घ्यायच्या आणि ते एकमेकांना स्टिच करून घ्यायचे। पट्ट्या आपल्याला 2 कलर म्हणजे मध्ये घ्यायचे आहे आणि साईजनुसार पट्टी ही जोडून घ्यायची। म्हणजे जितकी उंची असेल त्यानुसार तुम्ही पट्ट्या कटिंग करायच्या आहे। आता बघू शकता इथं अशा पद्धतीने मी ह्या पट्ट्या कटिंग करून घेतलेल्या आहेत। अगदी त्याच पद्धतीने दुसऱ्या बाजूला सुद्धा आपल्याला स्टिच करून घ्यायचे आहे। फक्त आपल्याला कलर चेंज करायचा आहे। जो कलर आपण सुरुवातीला जोडला तो कलर दुसऱ्या बाजूने जोडायचा नाही आपल्याला। आता पूर्ण पट्ट्या जोडून झाल्यानंतर पट्ट्या आपल्याला अशा पद्धतीने ठेवायची आहे। एक बाजू ठेवून झाल्यानंतर आपल्याला ती बाजू स्टिच करून घ्यायची आहे सरळ शिलाईने। कोणतीही फोल्डिंग न करता अगदी आपल्याला वरच्या बाजूने शिलाई देत पूर्ण बाजू कव्हर करून घ्यायची आहे। आता दुसरी पट्टी जोडताना आपल्याला पहिली पट्टीला आपण ज्या पद्धतीने आपण अस्तर जोडतो अगदी त्याच पद्धतीने सरळ शिलाई मारून घ्यायची वरच्या बाजूने ठेवून। म्हणजे जो आपला बाजूचा फॅब्रिक दिसायला नको अशा पद्धतीने आपल्याला स्टिच करायचे आहे। यानुसार आपल्याला सर्व पट्ट्या अशाच जोडून घ्यायच्या आहे। शिलाई आपल्याला बारीक टाक्याची घ्यायची आहे। यावरती तुम्ही वरच्या बाजूने दाबटीप सुद्धा मारून घेऊ शकता। आता इथे 3 पट्ट्या जोडून झाल्यानंतर चौथी पट्टी सुद्धा अगदी त्याच पद्धतीने जोडून घ्यायची आहे। बरोबर मापामध्ये अगदी पहिल्या पट्ट्यात त्या अंतराने जोडल्या होत्या अगदी त्याच अंतराने आपल्याला सर्व पट्ट्या जोडून घ्यायच्या आहे आणि लास्टमध्ये आपल्याला शिलाई मारून घ्यायची आहे जशी आपण अगोदर मारली होती अगदी त्याच पद्धतीने। साईडचा जो निघलेला भाग आहे तो कटिंग करून घ्यायचा आहे फॅब्रिकचा आणि सरळ भाग बनवून घ्यायचा आहे। आता इथं 2.5 ते 3 इंचाची पट्टी घ्यायची आहे। पट्टीला समोरच्या बाजूने फोल्ड करत आपल्याला पूर्ण पट्टी जोडून घ्यायची आहे। आता कोपऱ्यावरती आपल्याला एक प्लेट्स घ्यायची, मोठी प्लेट, म्हणजे आपल्याला सहज आपली पट्टी फोल्ड करता येईल। ज्या ज्या ठिकाणी आपले कोपरे येईल त्या त्या ठिकाणी आपल्याला पट्टी फोल्ड करून घ्यायची। आता या ठिकाणी पूर्ण पट्टी जोडून झाल्यानंतर अशा पद्धतीने पट्टी फोल्ड करायची आहे आणि आपल्याला एक जाड अशी पाइपिंगची पट्टी बनवायची आणि बघू शकता सुंदर अशी आपली ही पाय पुसणी तयार झालेली आहे। तुम्ही हिला पायदान सुद्धा म्हणू शकता। धन्यवाद।